नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 फेब्रुवारी 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र शततारका आहे. योग परीघ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:30 ते 4:55 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:55 ते 6:20 आणि यमगंडा काळ दुपारी 12:41 ते 2:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंडा काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर युती योग करणार आहे. गुरु हर्षलबरोबर लाभ योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. त्यांच्याने तुम्हाला काही सल्ले मिळतील. काही अडकलेले लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आज तुमच्यामधील उत्साह आणि आनंद हा चांगल्या प्रकारचा दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. वयातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेतले जाण्याची शक्यता आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे होईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या लाभातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. जे इंट्युशन येतील त्यावर जरूर काम करा. आजचा जो दिवस तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मित्रपरिवाराच्या बरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली अशाच प्रकारचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी वाढण्याची शक्यता राहील. त्याचप्रमाणे त्याच्या काही लक्षणंसुद्धा दिसून येतील. त्वरित त्यावर काम करणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता आहे. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर जे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या अष्टमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. अनपेक्षित काही लाभ होतील मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या सप्तमात असणाऱ्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरला जाण्याचा सुद्धा संभव होतो. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध दृढवत होतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या षष्ठातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचे तुमचे जे अंडरस्टँडिंग आहे ते खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या पंचमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामाकडे तुमचं लक्ष द्या. ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होतील. काही अडकलेले तुमचे पैसे मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या तृतीयातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एक अनपेक्षित अशी थोडासा स्ट्रेस किंवा टेन्शन आजच्या दिवशी दिसून येईल. आरोग्याच्या संदर्भात खास करून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी फिरणं होईल परंतु तुमचं मानसिकता ही थोडीशी निगेटिव्ह राहील. काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा स्ट्रेसफुल राहील. छोट्या मोठ्या गोष्टींचा स्ट्रेस आजच्या दिवशी येण्याची शक्यता जास्त राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो हे होतं दिनांक 11 फेब्रुवारी 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.